तुम्ही एक खूप मोठी फायनान्शियल मिस्टेक करत आहात. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा इन्कम 12 लाखांपेक्षा कमी आहे, मला कोणतीही टॅक्स लायबिलिटी लागत नाहीये, तर मग मी आयटीआर फाईल का करू? आयटीआर फाईल न केल्यामुळे तुमचे काय नुकसान होऊ शकते याबद्दलच्या या 5 शॉकिंग गोष्टी ऐका. पहिली गोष्ट, स्वतःचं घर किंवा गाडी घ्यायची असेल तर बँक तुमची रिपेइंग कपॅसिटी चेक करते. जर तुमच्याकडे मागील 3 वर्षाचा आयटीआर नसेल तर बँक थेट तुमचं लोन ऍप्लिकेशन रिजेक्ट करू शकते. दुसरी गोष्ट, तुमच्या पगारातून किंवा एफडी मधून जर टीडीएस कट झाला असेल तर गव्हर्नमेंट हा पैसा स्वतःहून परत द्यायला येणार नाहीये. त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे आयटीआर फाईल करणं. आता तिसरी गोष्ट, फॉरेन ट्रिप प्लॅन करताय तर मग एम्बसी तुम्हाला व्हिसा इश्यू करण्याआधी तुमची फायनान्शियल कपॅबिलिटी चेक करते. व्हिसा ऑफिसर्स तुमचा व्हिसा रिजेक्ट करू शकतात जर तुमच्याकडे आयटीआर नसेल तर. चौथी गोष्ट, यावर्षी शेअर्स किंवा बिझनेसमध्ये लॉस झालाय, हा लॉस पुढच्या 8 वर्षांपर्यंत प्रॉफिट बरोबर सेटल करून टॅक्स वाचवू शकता. पण यासाठी वेळेवर आयटीआर फाईल करणं गरजेचं आहे. आता पाचवी गोष्ट, तुम्ही जर मोठ्या रकमेचा टर्म इन्शुरन्स घेणार असाल तर इन्शुरन्स कंपन्यांसाठी आयटीआर हाच फक्त ऑफिशियल इन्कम प्रूफ असतो. त्याशिवाय पॉलिसी मंजूरच होत नाही. लक्षात ठेवा, आयटीआर भरणं फक्त खर्च नाही तर तुमची फायनान्शियल प्रोफाईल स्ट्रॉंग करणं आहे.